मला आवाज थोडा जास्त झाला तर सांगा, मी हळू बोली ना. ते काय जरा बोलता बोलता मोठा होतो आवाज. भिडे साहेबांच्या स्मृतीला वंदन करतो. आणि आज खूप आनंद झाला खराडी चॅप्टरच्या रेग्युलर मीटिंगला यायला. आणि काय होतं ना, दरवेळेला कुठेतरी कार्यक्रम असला की बोलवलं जातं, रेग्युलर मीटिंगला बोलवलं नाही जात. त्यामुळे आज रेग्युलर मीटिंगला खराडीच्या येऊन खूप आनंद झाला. आज इथे उपस्थित असलेले आपले रिजन हेड राजेंद्र, डेप्युटी रिजन हेड सुनील आणि सूरज, चेअरपर्सन योगेश, सेक्रेटरी सचिन, ट्रेजरर कृष्णा, एक्स ट्रेजरर वैशाली, उपस्थित सगळे क्रॉस चॅप्टर मेंबर्स, क्रॉस चॅप्टर सीएसटी आणि व्हिजिटर्स. सो गुड मॉर्निंग अगेन. काही काही गोष्टी खूप आवडल्या मला आजच्या मीटिंग मधल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजची मीटिंग परफेक्ट फॉर्मॅट मध्ये होती, त्याच्याबद्दल तुमचं कौतुक. दुसरी गोष्ट, तुमच्या रिजननी जवळजवळ सगळ्या सेलला कोऑर्डिनेटर अपॉइंट केलेले आहेत, त्यामुळे रिजनचं कौतुक. आणि तेवढेच कोऑर्डिनेटर चॅप्टर मध्ये पण आहेत, त्याच्यामुळे मेंबर्सना मॅक्झिमम बिझनेस मिळायला खूप चांगलं होईल. त्यामुळे तुम्ही खूप चांगलं काम केलं. ब्रँड प्रॉमिस जे तुम्ही केलं मिनिमम 1 लाख बिझनेस, ते पण खूप छान आहे. राज, संवाद खूप छान झाला. तुमचा टॅप मला खूप आवडला आणि टॅपचे दोन्ही अर्थ छान होते. मी आत्ताच विचारत होतो 7 मिनिट प्रेझेंटेशन का देता, तर तो म्हणाला आमच्याकडे 3 प्रेझेंटेशन असतात. तर मी त्याला आश्चर्याने विचारलं तुमच्याकडे एवढे लोक उत्सुक असतात का प्रेझेंटेशन द्यायला, तर तो म्हणाला आम्ही कंपल्सरीच केलंय. त्यांनी नाही केलं तर काहीतरी 3 महिने देत नाही पुढचे, बरोबर ना. सो फॅन्टॅस्टिक इनिशिएटिव्ह. असाच सगळा इतर चॅप्टरनी केला ना तर लोकांचा बिझनेस खूप वाढेल. कारण 10 मिनिट मध्ये चांगल्यापैकी लोकांना बिझनेस कळतो. आजचं जे 10 मिनिट केलं कौस्तुभ आणि मेधा, खूप चांगलं केलं प्रेझेंटेशन दोघांनी. आणि केकच्या बिझनेस मध्ये फ्रँचायझिंग एवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही प्रमोट करताय, सो फॅन्टॅस्टिक. सो गुड. सो मी गेली 21 वर्ष सॅटर्डे क्लब मध्ये, 21-22 वर्ष झाली आणि भिडे साहेबांबरोबर खूप जवळून काम करण्याचा योग आला. तर या सॅटर्डे क्लबचा नक्की फायदा काय काय होतो, सॅटर्डे क्लबचे उद्दिष्ट काय आहेत, आपल्याला तर बाकी सगळे स्लोगन माहिती आहे, एकमेका सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. तर मी माझ्या अनुभवातून सॅटर्डे क्लब मध्ये आल्यावरती काय फायदे होतात त्याच्यासाठी 6 ई काढले. 6 E's ऑफ सॅटर्डे क्लब. ठीक आहे, मला हवं असेल तर काही नोट करा, नाही केलं तरी रेकॉर्ड करतायत, मिळून जातील नंतर. 6 E's ऑफ सॅटर्डे क्लब. सॅटर्डे क्लब मध्ये आल्यावरती काय काय फायदे होतात आणि त्यातले फक्त 3 E's मी आज सांगणार आहे. तर माझी इच्छा अशी आहे की पुढच्या 3 E साठी तुम्ही बोलवा. सॅटर्डे क्लब मध्ये पहिला ई आहे की सॅटर्डे क्लब मध्ये आल्यावरती सगळ्यात पहिला फायदा काय होतो, त्यातला पहिला ई आहे एंटरप्रेन्योरशिप शिकायला मिळते. एंटरप्रेन्योरशिप शिकायला मिळते म्हणजे काय, उद्योजकता शिकायला मिळते. आपल्यापैकी किती लोक पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर मॅक्सिमम आहे का? कोणी सेकंड थर्ड आहे, कोणी सेकंड थर्ड जनरेशन आहेत, व्हेरी गुड. पण आपल्या घरामध्ये, खास करून मराठी घरांमध्ये, उद्योजकता कधी बोललीच गेली नाही, कधी शिकवलीच गेली नाही. कारण आपल्या घरी सगळे कोण होते, नोकरदार. मानसिकता काय, दर महिन्याला फिक्स पगार मिळाला पाहिजे, मला एवढ्या सिक लीव्ह पाहिजे, वर्षातून एकदा सुट्टी पाहिजे, ही सगळी मानसिकता आहे. मग भिडे साहेब म्हणाले की सॅटर्डे क्लब मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, तर उद्योजकता मराठी माणसाच्या रक्तात भिनवली गेली पाहिजे. आणि उद्योजकता जर का रक्तात भिनवायची असेल तर सगळ्यात पहिलं काम काय करायला पाहिजे, म्हणजे मानसिकता बदलायला पाहिजे. कारण उद्योजक होणं इज अ माइंडसेट. त्यामुळे मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आपल्याकडे टिपिकल मानसिकता काय होती, चांगला शिक, चांगले मार्क मिळव आणि चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घे,
तिथेही चांगले मार्क मिळव, मग काय होईल? चांगली नोकरी मिळेल, मग काय होईल? चांगली छोकरी मिळेल, मग काय होईल? 2 मुलं होतील. आयुष्यात सगळे EMI भरण्यात निघून जाईल आणि शेवटी जर का तब्येत वगैरे चांगली असेल तर श्रम साफल्य वगैरे एखादा बंगला बांध. ही टिपिकल मानसिकता होती की नाही? मग आता या मानसिकतेमधून उद्योजकीय मानसिकता घडवायची म्हणजे काय करायचं? तर भिडे साहेबांना असं लक्षात आलं की उद्योजकीय मानसिकता घडवणं एवढं सोपं नाहीये. कारण पिढ्या आपल्या संस्कारांमध्ये अशा गोष्टी रुजवल्या गेल्या आहेत. उदाहरणार्थ आपल्या म्हणी. काय म्हणी आहेत आपल्या? अंथरूण पाहून पाय पसरावे. मग अजून दुसरं, ठेविले आनंदे कैसाची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. तर सगळ्या म्हणी जर का घेतल्या त्या अशाच, रिस्क घेण्याचं काही प्रयोजनच नाही कुठे. म्हणजे माणसाने कायम त्याच्या कम्फर्ट झोन मध्ये राहायला पाहिजे. आणि उद्योजक व्हायचं म्हणजे काय करायला लागतं? कम्फर्ट झोन सोडायला लागतो, रिस्क घ्यायला लागते. कसली रिस्क घ्यायला लागते? कसली रिस्क घेतली तुम्ही? सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी पैशाची रिस्क घेतली तुम्ही. सगळ्यात पहिलं तुम्ही ठरवलं की मी उद्योजक होणार आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही ठरवलं मी उद्योजक होणार आहे, त्या दिवशी तुम्ही हे ठरवलं की मला महिन्याचा पगार फिक्स मिळणार नाही हे माहिती आहे. किती लोक घेतात तो महिन्याचा फिक्स पगार? व्हेरी गुड, फंटॅस्टिक. आपण काय करतो म्हणजे मरतो आणि आलेले सगळे पैसे पगारामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात वाटतो. आपल्या पगाराचं काय? मग आपण काय करतो? कंपनीच्या अकाउंट मध्ये पैसे आले ते पाहिजे तसे खर्च करतो. काय गाडीच घेतली, घरच घेतलं, सगळे EMI चाललेत कंपनीत. होतंय की नाही असं? पण मित्रांनो, तुम्ही वेगळ्या, तुमची कंपनी वेगळी आहे. तुम्ही जी मेहनत करता दर महिन्याला त्याचा फिक्स पगार तुम्ही घेतला पाहिजे. आणि रॉबर्ट किओस्की म्हणतो, रॉबर्ट किओस्की कोण आहे? रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचा लेखक. वाचलाय का? नसेल तर आज वाचा. तो म्हणतो पे युअर सेल्फ फर्स्ट. कोणासाठी धंदा चालू केला? कर्मचाऱ्यांसाठी. अरे त्यांना पगार देताय, तुमचं काय? आता ही मानसिकता आहे ना. पण आपल्या घरी संस्कार काय? नको रे बाबा, पहिले त्यांचे देऊन टाक. मी जेव्हा ठरवलं उद्योजक व्हायचं तेव्हा मला माहिती आहे फिक्स पगार मिळत नाही. दुसरं मला माहिती आहे लोन काढायला लागतं. धंदा वाढवायचा तर कर्ज काढायला लागतं. काढलंय ना? काढलंय. बाजू नका बिंदा बोलायचं, कर्ज काढलंय. यायला मी आयुष्यात पहिलं कर्ज घेतलं 1 लाख रुपयाचं. आणि तुम्हाला माहिती आहे बँका किती सह्या घेतात? 1 लाख कर्ज घ्या किंवा 1 कोटी घ्या, सह्या तेवढ्याच. आणि पहिलंच कर्ज आयुष्यातलं. आणि ते एवढी कागदपत्र घाण ठेवून घेतात. मी दादा म्हटलं अरे बाबा माझे शर्ट पॅन्ट अंडरवेअर मध्ये नाही घाण ठेवतो. असं टेन्शन मध्ये आलो होतो. आणि एका मीटिंग मध्ये गेलो तर एक माणूस दुसऱ्याशी बोलतोय, अरे महिने तो 1 करोड कर्ज आली आहे. पहिलं म्हटलं मी 1 लाख घेतलं तर एवढा घाबरलो. हा तर इतका बिंद असताय 1 कोटी घेतलं म्हणतो. त्याला दुसरा काय म्हणतो, महिने तो 5 करोड लिया मेरा NPA हुआ है. आपल्याला यांच्याकडूनच शिकायला मिळतं उद्योजकांकडून. त्यामुळे काय घाबरायचं नाही. व्यावसायिक म्हणल्यावर कर्ज काढायला लागतं, पैसे मागायला लागतात. आणि हे आपल्या घरात आतापर्यंत कोणी शिकवलं नाही. तरी हल्ली बऱ्यापैकी हाऊसिंग लोन आहे, कार लोन आहे. त्यामुळे ऍटलिस्ट त्याची तरी EMI ची सवय लागली आपल्याला. म्हणजे ही मानसिकता तयार करण्याचं सगळ्यात मोठं काम भिडे साहेबांनी हातात घेतलं. आणि उद्योजकीय मानसिकता म्हणजे काय माहितीये? माझा एक गुरु आहे, तो मला नेहमी असं म्हणतो, अजित माझ्या आयुष्याच्या 90व्या वर्षी जरी मला नुकसान झालं तरी देखील बिल्डिंगच्या खाली उभा राहील आणि परत वडापावची गाडी लावेल. नोकरी नाही करणार, पैसे मागायला जाणार नाही, परत स्वतःची गाडी लावेल. काही करेल.
रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकामध्ये त्या रॉबर्ट किओस्कीने सांगितलं की त्याचे जे वडील होते, जे युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर होते, त्यांची जेव्हा नोकरी गेली त्यावेळेला ते अस्वस्थ झाले, ते आजारी पडले, ते डिप्रेशन मध्ये गेले. कारण फिक्स मानसिकता आहे ना 10 ते 6 ची. आणि त्याच्या मित्राचे जे वडील होते, जे उद्योजक होते, त्यांना एकदा व्यवसायात प्रचंड नुकसान झालं. तुम्हाला माहिती आहे त्यांनी काय केलं? त्यांनी दुसरा व्यवसाय चालू केला. ही उद्योजकीय मानसिकता आहे. माझा गुरु नेहमी मला सांगतो, अजित मला बॉक्सिंगचा खेळ आवडतो. का? कारण बॉक्सिंगच्या खेळामध्ये समोरच्यानी मारल्यावर तो पडतो, पण तो पडला म्हणून हरत नाही. 10च्या काउंटला परत उठला नाही तर हरतो. मित्रांनो, तुम्हाला उद्योग व्यवसाय करताना असे अनेक प्रसंग येणार, तुम्ही शब्द देणार, पुरे करता येणार नाही. होतं की नाही असं? किती लोक असेल 100% शब्द पुरा करतात? ते देव आहेत बरं का. तुमचा एखादा EMI बाउन्स होणार, 100% सॅटिस्फॅक्शन देता येणार नाही कस्टमरला. होतात अशा गोष्टी. पण याच्यामुळे फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. हे सगळे लर्निंग आहेत आपल्यासाठी. त्यामुळे पहिला ही काय, एंटरप्रिनरशिप शिकायची. सॅटर्डे क्लब मध्ये काय यायचं, जेव्हा मी अशा उद्योजकांना बघतो ना, अरे हा कसा धंदा करतोय, अरे हे किती कर्ज काढलं, हा कसा टॅकल करतोय, ह्याच्या घरी पण परिस्थिती जरा प्रॉब्लेम आहे. दुसरा मित्रांनो काय माहितीये, या रूम मध्ये आल्यावर सगळे उद्योजकच भेटतात. अशी एनर्जी मिळते आपल्याला, बरोबर की नाही? आता 15 दिवस 1 महिना तुम्ही फुल मार्केटमध्ये धमाल करायला बघा. पण 15 दिवसापर्यंत काय होईल माहितीये, तर रोज संध्याकाळी घरी जाणार आणि घरी सगळे कसे लोक आहेत, परत त्याच मानसिकतेत आहेत. ते अजून उद्योजकाच्या मानसिकतेत गेले नाहीयेत. ते तुम्हाला काय म्हणतात, कशाला करतो रे बाबा, नको ना, एवढं कोणी सांगितलंय, आपल्याला आहे तेवढं पुरं आहे. आणि परत तुमची एनर्जी डाऊन व्हायला लागली. चिंतातूर जंतू. त्यामुळे परत इथे यायचं, परत एनर्जी घ्यायची, परत उद्योजकता शिकायची. बाकी उद्योजक कसा धंदा करतायत, राईट? दुसरा ई, सॅटर्डे क्लब मध्ये आल्यानंतर पहिला ई आहे एंटरप्रिनरशिप. दुसरा ई तो म्हणजे एज्युकेशन, शिक्षण. सॅटर्डे क्लब मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यायला लागतं. मला असं वाटायचं शाळेत असताना, कॉलेजला गेलो ना की अभ्यास कमी होईल. कॉलेजला गेल्यावर लक्षात आलं, अरे इथे अजून अभ्यास करायला लागेल इंजिनिअरिंगला. मला असं वाटलं इंजिनिअरिंग झालं आणि मी आता काम धंदा व्यवसाय चालू केला की माझं शिक्षण बंद होईल. पण मी व्यवसाय चालू केला, इथे रोज शिकायला लागतं. कधी कस्टमर शिकवतो, कधी कर्मचारी शिकवतो, कधी कोविड शिकवतो. शिकवतात की नाही? एव्हरी डे इज लर्निंग. रोजच्या रोज शिकायला लागतं. आपल्या मराठी घरामध्ये ना 2 गोष्टी शिकवलेल्या नाहीये परंपरागतरित्या. 2 गोष्टी कुठल्या माहितीये? एक आहे सेल्स, विक्री. आपल्या घरात शिकवली नाही कधी. कारण आपल्या घरी मानसिकता काय, हा विकायला आला म्हणजे आपल्याला उल्लू बनवणार आहे. हा विकायला आला म्हणजे काहीतरी वाटेल ते प्रॉमिसेस देणार आणि माझ्या खिशातले पैसे घेऊन जाणार. म्हणून पुण्यामध्ये बोर्ड्स काय असायचे बंगल्याच्या बाहेर, सेल्समन अँड डॉग्स आर नॉट अलाउड. म्हणजे सेल्समन हा असा तिढी आणतो शब्द आपल्याला. नाही 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 नाही. अरे इथे काय होतंय, उद्योग करायचा म्हणजे आपल्याला सेल्सच करायला लागतो, त्याशिवाय पैसे येणार कुठून? आणि काय सेल करायचं? काय वाटतं काय सेल करायचं? मित्रांनो, प्रॉडक्ट आणि सर्व्हिस हे नंतर विकली जाते. पहिले तुम्हाला विकायला इथं आलं पाहिजे. लोक पहिले तुम्हाला विकत घेतात, सेल्फ, मग प्रॉडक्ट आणि सर्व्हिस येते. आणि आपल्या घरात काय सांगतात,
सेल्समन अँड डॉग्स आर नॉट अलाउड. आणि इथे आपण काय करतोय, स्वतःला विकायला येतोय. मग हे शिकायला नको. सॅटर्डे क्लब मध्ये आल्यानंतर नेटवर्किंगच्या माध्यमातून कशा प्रकारे व्यवसाय वाढवायचा हे शिकायला पाहिजे. कारण आपल्या परंपरागत घरामध्ये, संस्कारांमध्ये नेटवर्किंग शिकवलं नाही गेलं. आपण नेटवर्किंग करतो. भारतीय समाजामध्ये नेटवर्किंग हे सहज पद्धतीने होतं. आपला कुठलाही सण घ्या, आपण कधी एकटा नाही साजरा करत. कायम नातेवाईक मित्रमंडळींना बोलवूनच साजरा करतो आपण. म्हणजे नेटवर्किंग करतो ना. बारशापासून मैतापर्यंत नेटवर्किंग चालूच असतं. पण सिस्टमॅटिक पद्धतीने बिझनेस वाढवण्यासाठी नेटवर्किंग कसं करायचं, राईट? नेटवर्किंगचे 1-2 नियम सांगतो फक्त. नेटवर्किंगचा सगळ्यात पहिला असा नियम आहे की नेटवर्किंग मध्ये असं म्हणतात की इथे विकायला येऊ नका. मी कॉन्ट्रॅक्टरी स्टेटमेंट केलं. मगाशी काय म्हटलं, स्वतःला विकायला लागतं. आणि आता मी काय म्हणतोय, इथे विकायला येऊ नका. काय वाटतं, असं का म्हणत असेल? आधी द्यायला या. बनवावी लागते, नंतरच खपू शकतो. डॉक्टर बोला. आधी द्यायला या. आधी तुमचा ब्रँड समोरच्याला समजला पाहिजे रादर दॅन सेलिंग. मित्रांनो, सिंपल फंड आहे की विकणारा माणूस कोणालाच आवडत नाही. कारण तो आपल्या खिशात हात घालायला आलेला असतो. तुमच्याकडून घेणारा माणूस आहे ना, तो तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला देणारा माणूस आवडतो. मग आता इथे विक्री करायची आपल्याला, पण कशी करायची आहे? इथे बसलेल्याला विकायचं नाहीये आपल्याला. मी जर का उद्या तुला म्हटलं, अरे माझा फ्लॅट विकत घे, मी जेव्हा याला डायरेक्ट बोलतो ना, हा पुढच्या मीटिंग पासून लांब जायला लागतो. इन्शुरन्स वाल्यांच्या बाबतीत असं होतं, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट. कारण मागे लागून विकायचं नाही आपल्याला. आपल्याला कसं विकायचंय? ग्रेसफुली विकायचंय. मग काय करायला पाहिजे? जसं आता राजने सांगितलं की पहिले क्रेडिबिलिटी जमवायला लागते. पहिले तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश करायला लागतो. आणि ब्रँड कसा एस्टॅब्लिश होतो? या मीटिंग मध्ये ब्रँड एस्टॅब्लिश होतो. तुम्ही आलात कसे, वागताय कसे, काय घालून आलात, कसे बसलात, मोबाईल मध्ये किती वेळ होतात, इतर लोकांना देताय का फक्त घेताय, अशा छोट्या 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 गोष्टीतून तुमचा ब्रँड तयार होतो, तुमची विश्वासार्हता तयार होते. आणि मग लोक तुम्हाला रेफरन्स द्यायला लागतात. आणि नेटवर्किंगचा महत्वाचा फंडा असा आहे की समोरच्याला विकू नका, त्याच्या माध्यमातून त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या 2000 लोकांना विका. इथे या रूम मध्ये आता किती लोक बसले? 60. तुमच्या ओळखीत किती लोक असतील? How many people you know? बहुत ज्यादा है. 1000, 1200, ऑब्वियसली 2000, मे बी 2000. आपण एक 5000. आपण ना ऑन एन एव्हरेज 1500 धरूया. या रूम मध्ये किती लोक बसले? 60. 60 गुणिले 1500, 90,000. 1,00,000. मित्रांनो बघा, आपण किती कर्मदरिद्री आहोत. तर 90,000 लोकांना विकायच्या ऐवजी ह्याला विकायला बसलोय, राईट? मग तुम्ही मला सांगा, तर 90,000 लोकांमध्ये कोण कोण असू शकतं? कोण कोण असू शकतं त्या 90,000 लोकांत? आठवा तुमच्या ओळखीतले कोण कोण लोक आहेत? सगळेच आहेत, सगळे टाईपचे. पंतप्रधानांपासून कर्मचाऱ्यापर्यंत कोणीही असू शकतो. अनेक बँकांचे चेअरमन, अनेक एमएनसीचे चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर, कोणीही असू शकतो. डॉक्टर्स, सरकारी अधिकारी. मग मित्रांनो, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया का इथल्या इथे घुटमळूया? पण प्रॉब्लेम काय माहितीये का? आपल्यालाच माहिती नाही की मला कोणाकडे जायचंय. आपणच आपल्या व्यवसायाचा अभ्यास नाही केला. एक राजेंद्र कोटे आहे, तो म्हणतो मला मर्सिडीजच्या अमुक अमुक माणसाचा प्रोक्युअरमेंट हेडचा कॉन्टॅक्ट पाहिजे.
मी तर पुढे जाऊन सांगेन राजेंद्र ते पण नाव काढायचं. मर्सिडीजचा कारण धंदा माझा आहे ना, कोणापर्यंत पोहोचायचं मला माहिती पाहिजे. तुम्ही कशा प्रेझेंटेशन दिलं पाहिजे, तुमच्या ओळखीत कोणी असेल तर सांगा. मी म्हणतो हट मला नाही सांगायचं, काय सांगू तुला, तुलाच माहित नाही ना कोणाकडे जायचं. मी ट्रायल एरर करायचं का तुझा धंदा वाढवायला? मी ट्रायल एरर करू तुझा धंदा वाढवायला? तू अभ्यास कर ना. तुझ्या धंद्यामध्ये ड्रीम रेफरल कोण आहे? तुझा धंदा 10 पट होण्यासाठी, 5 पट होण्यासाठी, 10 कोटीचा 100 कोटीचा होण्यासाठी काय रेफरन्स पाहिजे तुला? हा अभ्यास कोणी करायचा? तू निया नाही करणार, तुम्हालाच करायचं. आणि मी तुम्हाला सांगतो सॅटरडे क्लब मध्ये 100% तुम्हाला तो रेफरन्स भेटणार. कारण नेटवर्किंगचा आणखी एक फंडा असा आहे, तुम्हाला कुठल्याही माणसापर्यंत पोहोचायचं असेल तर फक्त 7 स्टेप्स आहेत. 7 किती? ओनली 7 स्टेप्स. आणि दे आर सायंटिफिक. सायंटिफिक म्हणजे काय? प्रूव्हन आहे. व्हॉट इज आर्ट अँड व्हॉट इज सायन्स? आर्ट म्हणजे काय? व्हॉट इज डिफरन्स? It's an imaginary vision arts. सो आर्ट म्हणजे समजा एखादं चित्र काढलं आपण, तर जसं तू काढलं तसं सेमच्या सेम काढेल का तू? नाही काढलं. आणि हाईट सांगतो पुढच्या वेळेला तू पण तसंच नाही काढलं. दॅट इज आर्ट. बट व्हॉट इज सायन्स? सायन्स म्हणजे काहीतरी फॉर्म्युले आहे, ते रिप्लिकेट होतात, बरोबर की नाही? ते सफरचंद बघितलं आणि ते खाली पडलं, किंवा तुम्ही हातात घेतलं आणि सोडलं तर खालीच पडणार ना. ते अजित मराठीने घेतलं काय, राजेंद्र कोहलीने घेतलं काय, आणि आणखी कोणी घेतलं काय, ते खालीच पडणार. दॅट इज सायन्स. बरोबर ना? त्याला नियम आहेत, रूल्स आहेत, काही एक्सेप्शन असू शकतात. मग मी काय म्हणतोय, 7 स्टेप्स आर सायंटिफिक स्टेप्स. याचा अर्थ काय? त्याला रूल आहे. आणि गंमत म्हणजे त्या कोणीही केलं तर रिझल्ट सेम आहे. फळ टाकलं रिझल्ट सेम आहे. तशा या सायंटिफिक स्टेप्स आहेत, त्याच्यामुळे रिझल्ट सेम. आपल्याला शिकायला पाहिजे. त्याच्यासाठी सॅटरडे क्लब मध्ये यायला लागेल. राईट? नेटवर्किंगचा आणखीन एक फंडा सांगतो. तुम्ही हे 1 मिनिट प्रेझेंटेशन देता ना, याच्यासाठी काय लक्षात ठेवा, तुम्हाला अख्ख्या वर्षामध्ये किती मिळणार आहेत 1 मिनिट? 24 किती? 24 24 ते 26 1 मिनिट मिळणार आहेत. 10 मिनिट किती वेळा मिळणार आहेत? 4 वेळा. म्हणजे किती झाले? 40 मिनिटं. आणि ही 26 मिनिटं किती झाली? 64 मिनिटं. राईट? तुम्ही फी किती भरली? 35,000 रुपये फी किती मिनिटासाठी भरले तुम्ही? आणि आपण 1 मिनिट कसं देतोय? अरे या 1 मिनिट साठी तुम्ही फी भरलीत ना. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपला मेंदू शब्द लक्षात ठेवत नाही, आपला मेंदू चित्र लक्षात ठेवतो. व्हाईट टायगर असं म्हणलं, तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? काय आलं? काय आलं? पांढऱ्या वाघाचं चित्र आलं. WHITTIGR असे शब्द नाही आले. चित्र आलं की नाही? आणि गंमत नाही, प्रत्येकाच्या डोक्यातलं चित्र वेगळं आलं. कारण तुम्ही जो बघितला असेल तो, कोणी बंगाल टायगर बघितलाय, कोणी आणखीन कुठला बघितलाय. आपल्या मेंदूला जी भाषा कळते ना, त्या भाषेचं मध्ये तुम्ही जर का प्रेझेंटेशन केलं तर समोरच्याच्या डोक्यात रजिस्टर होईल. म्हणजे आपण प्रेझेंटेशन देताना अशी काहीतरी स्टोरी क्रिएट करायला लागेल, असा काहीतरी शब्द क्रिएट करायला लागेल की समोरच्याच्या डोक्यात फिट बसेल की ह्याच्या पुढे ते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस म्हटल्यावर तुम्हीच आठवले पाहिजे. म्हणून तुम्ही 1 मिनिटचं प्रेझेंटेशनची तयारी घरी करून या. फक्त 64 मिनिटं मिळणार आहेत अख्ख्या वर्षात तुम्हाला.
राईट? असंच आपल्या घरी ना दुसरा विषय शिकवला नाही, तो म्हणजे पैसा. एक विक्री शिकवली नाही, एक पैसा शिकवला नाही. पैसा म्हणला की अरे बाबा ह्याने पैसे कमवले, काहीतरी 2 नंबर केले, काहीतरी लफडं केलंय, सरळ मार्गाने पैसा कमवणार नाही. म्हणून आपण आपल्या प्रतिज्ञेत काय म्हटलंय? मूल्याधारित भांडवल वृद्धी, प्रिन्सिपल व्हॅल्यू बेस्ड बिझनेसेस आपल्याला क्रिएट करायचे. मित्रांनो, चांगल्या मार्गाने व्यवसाय करून श्रीमंत होता येतं, कोणाला फसवायला लागत नाही त्यासाठी. आणि भिडे साहेब असं म्हणायचे, तुम्ही एवढं श्रीमंत झालं पाहिजे, तुम्ही एवढे पैसे कमावले पाहिजेत की तुमची असलेली आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. BMW घ्यायचे, झालं पाहिजे पूर्ण. काय स्वप्न असतात हो? मर्सिडीज घ्यायचे, मुलांचं शिक्षण करायचंय, त्याचं लग्न करायचंय, घर घ्यायचंय, वर्ल्ड टूर करायचे, अजून काय स्वप्न आहे? किती पैसे लागतात? काही कोटी रुपये. भिडे साहेब म्हणायचे, तुम्ही एवढे पैसे कमवले पाहिजे की तुमच्याकडे तुमची सगळी स्वप्न पूर्ण झाल्यावर देखील भरपूर पैसे शिल्लक असले पाहिजे. मग ते कोणाचे? ते तुमचे नाही, ते समाजाचे. ते तुम्ही समाजाला दिले पाहिजे. आज अशा प्रकारे जे श्रीमंत लोक झालेत ना, त्यांच्याकडे जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघत नाही. एक इस्रायल सारखा छोटासा देश आहे, कोणाची हिंमत नाही इस्रायलच्या विरुद्ध कारवाई करायची. का माहितीये? कारण अमेरिका सपोर्ट करते. अमेरिका का सपोर्ट करते माहितीये? कारण अमेरिकेच्या आर्थिक नाड्या सगळ्या ज्यूंच्या हातात आहेत. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही आम्ही श्रीमंत होणारे देश का नाहीये? आणि मित्रांनो, लक्ष्मी ना चंचल आहे. जर तुम्ही त्या लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं तर दुसरा घेऊन जाणार आहे. आणि मग रडत नका बसू, अरे मला आला नाही, तो कसा झाला, कारण तुम्ही दुर्लक्ष केलं. मराठी समाजाने परंपरागत सरस्वतीची उपासना केली, लक्ष्मीकडे दुर्लक्ष केलं. आता आपल्याला सरस्वतीची उपासना करायची, लक्ष्मीची उपासना करायची. हा तयार तुम्ही? चांगल्या मार्गाने श्रीमंत व्हायचं. आणि नुसतं आपण श्रीमंत नाही व्हायचं, समाजाला उद्योजकीय समाज करायचा, समाजाला श्रीमंत करायचं. आणि त्याच्यासाठी एकत्र या, नेटवर्किंग करा, एकमेकांना मदत करा, एकमेकांना. भिडे साहेब नेहमी म्हणायचे, शनिवारी संध्याकाळी एकत्र येऊन काय करायचं? तर पूर्वी लोक काय करायचे? नाटक, सिनेमा, गाणं, मनोरंजन. आता ते नाही करायचं. आता काय करायचं? तमारे माटे एटला, मारे माटे केटला. अतिशय सुंदर गुजराती बोलायचे भिडे साहेब. आणि ते म्हणायचं, जर का तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर गुजराती आलीच पाहिजे. तमारे माटे एटला, मारे माटे केटला. खाण मा खाण वळखाण म्हणायचे. खाण मा खाण वळखाण नेटवर्किंगचा बेसिक फंड आहे. ओळखीसारखी दुसरी खाण नाही. त्यामुळे आज संध्याकाळी एकत्र येऊन काय करायचं? तमारे माटे एटला, मारे माटे केटला. मी तुझ्या संपत्तीत काय भर घालीन, तू माझ्या संपत्तीत काय भर घालणार. मी तुझा व्यवसाय वाढवायला काय मदत करू, तू माझा व्यवसाय वाढवायला काय मदत करणार, याच्यावर चर्चा करा. आपल्या घरामध्ये जेव्हा डायनिंग टेबलवर सगळे एकत्र बसतात, घरचे सगळे, तेव्हा चर्चा काय असते? राजकारण, क्रिकेट, पिक्चर, नाटक. पण हेच तुम्ही मारवाडी घरामध्ये गेलात, हेच तुम्ही गुजराती घरामध्ये गेलात, हेच तुम्ही सिंधी घरामध्ये गेलात, काय चर्चा असते? आजे क्या लेवानू, आजे क्या बेचवानू. आज कुठला शेअर चांगला झालाय, आज कुठला खाली गेलाय. पैशाच्या गोष्टी करतात. आपल्या घरी पैशाची गोष्ट शिकवलीच नाही, त्याच्यामुळे आम्हाला बॅलन्स शीट कळत नाही आणि आम्ही म्हणतो धंदा करतोय. आपापल्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहोत, बॅलन्स शीट कळत नाही. मॅनेजरकडे राहतो बँकेच्या, सर आम्हाला लोन द्यावं, नवीन ऑपॉर्च्युनिटी आली आहे, 50 लाख रुपये पाहिजे,
मॅनेजर काय म्हणतो, तुझं नेटवर्क नाही. ऐकलाय ना शब्द, नेटवर्क नाही. का नेटवर्क नाही? नेटवर्क नाही. नेटवर्क का नाही? नेटवर्क नाही म्हणून नेटवर्क नाही, ते बॅलन्स शीट वर जाऊ. कारण की आपण कॅल्क्युलेटच करत नाही की नाही, कारण आपला सीए त्यांच्याबद्दल नाही. आपला सीए कसा घेतला माहिती आपण, अनुभवी घेतला नाही. अरे हा रे तो माझा मित्र आहे, जरा कमी पैसे घे. मी सांगितलेलं ऐकेल. सीए तुमचं सांगितलेलं ऐकणार नको, त्यांनी सांगावं काय करायचं. रॉबर्ट किओस्की म्हणतो, पे प्रोफेशनल्स वेल. प्रोफेशनल्सना चांगले पैसे द्या. त्यांनी जी एवढी बुद्धिमत्ता कमावली आहे ना, ती तुमच्यासाठी वापरतील मध्ये. आणि आपण काय करतो, कुणाला तरी घेतो, वर्षभर अकाउंट बघत नाही, बँक स्टेटमेंट बघत नाही, फक्त पैसे येत आहेत, पैसे जात आहेत, पैसे येत आहेत, पैसे जात आहेत. आपल्याला वाटतं धंदा चालू आहे, बरोबर. आणि मग अचानक अशी वेळ येते, आता रिटर्न फाईल करायचे, तो सीए म्हणतो घेऊन ये घेऊन ये घेऊन ये. आपण धावपळ करतो सगळीकडून, बँक स्टेटमेंट आण, हे आण, ते आण, सगळं त्याला देतो. मग तो म्हणतो, अरे मला हे वाउचर दे, हे बिल दे, ते बिल दे. तो नको रे यार, तू भरून टाक, काहीतरी करू आता. मग तो एक गोल्डन प्रश्न विचारतो, नाही नाही किती दाखवू. आणि आपण त्याच्यावरती एक जबरदस्त उत्तर देतो, काय, कमीत कमी टॅक्स भर. तो काय करेल बिचारा, काय करेल तो बिचारा. तो कमीत कमी दाखवतो, वर्षानुवर्ष झालंय कमीत कमी दाखवतो, आणि आम्हाला आज पण नाही वाटत आहे. आणि आम्ही म्हणतो धंदा करतोय. अरे घरी शिकली नाही बॅलन्स शीट, घरी कळलं नाही हे सगळं, पूर्वी येत नव्हतं कोणाला. पण जर धंदा करायचा तर आकडे कळायला लागतील. मी म्हणतो तुला 100% बॅलन्स शीट नाही कळली, पण तुम्हाला चांगले प्रश्न तर विचारता आले पाहिजे. काय धीरूभाई अंबानी काय सगळे शिकले होते का? गाडीत पेट्रोलच भरत होते ना. ती पॅशन होती. भिडे साहेब म्हणायचे धंदा करायचा ना तर पॅशन इन हार्ट अँड फायर इन बेली. आग लागली पाहिजे तर धंदा होईल, तर तुम्ही श्रीमंत व्हाल. त्यामुळे आपण या सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून लोकांना श्रीमंत करण्याचं व्रत घेतलेलं आहे. तुम्ही सगळे त्याच्यात सहभागी आहात. एक एक येऊ नका, अधिकाधिक तुमच्या मित्राला घेऊन या, कारण एकट्याला श्रीमंत नाही करायचे. मित्रांनो, 2-4 रेफरन्स देण्याचा गेम नाही हा समाजाला श्रीमंत करण्याचा गेम चाललाय. आणि भिडे साहेबांनी त्यांचं अख्खं आयुष्य वेचलं याच्या. फक्त 6 लोकांनी चालू झालेला सॅटर्डे क्लब होता. आत्ताचा लेटेस्ट स्टॅटिस्टिक आहे 7,800 मेंबर आहेत आज. फक्त महाराष्ट्रात नाहीये, महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि आता भारताच्या बाहेर दुबई आणि अबुधाबीत पण आहे. सॅटर्डे क्लब मध्ये येण्याची लाईन लागली, लाईन. कारण मराठी माणसाच्या हृदयात आग लावली सॅटर्डे क्लब. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढचे 3 ही सांगायला परत कधीतरी, ऑलरेडी वेळ झाली आहे, मला पुढे येत आहेत सारख्या. सो खूप मजा आली, मला खूप एनर्जी मिळाली सकाळ सकाळ. राजेंद्र, योगेश, मीटिंगला तुमच्या येऊन खूप एनर्जी मिळाली. असंच काम करत राहा. आणि 50-60 मेंबर नको, भिडे चॅप्टर करा लवकर. 87 येस 87चा चॅप्टर करा. प्रचंड पोटेन्शियल आहे या एरियामध्ये आणि लोकांना खूप गरज आहे. आणि असे एक एक मराठी श्रीमंत उद्योजक घडवायचे आपल्याला. थँक्यू सो मच.